शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे। तर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावण्या सुरू आहेत। या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे। सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं आज खरं तर हा निकाल लागण्याची ही शक्यता आहे। अंतिम सुनावणी आहे आज, काय अधिक अपडेट? नक्कीच पहिले एक मुद्दा नमूद करावा असं वाटतो की आज सुनावणी आहे, मात्र या सुनावणीला आसिम सरोदे नसणार आहे। त्याचं कारण 3 महिने आसिम सरोदे यांची जी पदवी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे आसिम सरोदे तिथे आज नसणार आहेत। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा जो असणार आहे तो सुनावणी दरम्यान की अंतिम सुनावणी आज होणार का, आज अंतिम निकाल येणार का? कारण याआधी देखील अनेक वेळेला असं झालेलं आहे की आसिम सरोदेंनी ट्विट केलेलं आहे अंतिम सुनावणी असल्याचं आणि ती अंतिम सुनावणी झालीच नाही। त्यामुळे आज देखील अंतिम सुनावणी आहे का यावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कारण अनेक जज बदलले सुप्रीम कोर्टाचे आपण बघितलं, मात्र या जजेसनी निर्णय देणं टाळलेला आहे। आता भूषण गवई तिकडे आहेत, भूषण गवई यावर आज निर्णय देतात का हे बघणं महत्वाचं आहे, कारण त्यानंतर भूषण गवई देखील रिटायर होणार आहेत, निवृत्त होणार आहेत, त्यामुळे ते बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती या चिन्हामुळे महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर या चिन्हाचा जर आज अंतिम निकाल लागला तर अत्यंत वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्रात घडताना पाहायला मिळतील। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साधारण आज 10-10:30 वाजेपर्यंत होतील असं सांगितलं जात आहे। मात्र एकंदरीतच आजची ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे दोन्ही शिवसेना पक्षांसाठी। जी, निश्चितच भाग्यश्री, जसा की आपण उल्लेख केला तसंच काही आठवड्यातच मतदान आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आणि याच पार्श्वभूमीवर आज ही अंतिम सुनावणी असल्याची माहिती मिळते। यामुळे आज जर ही अंतिम सुनावणी पार पडली तर राज्याच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता आहे का, असाही सवाल आहे। नक्कीच राज्याच्या राजकारणात याचा मोठा परिणाम आहे तो दिसून येऊ शकतो। त्याचं कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर याआधी देखील असं झालेलं आहे। चिन्ह या एका गोष्टीमुळे अनेक जण शिंदे सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि चिन्हाचा फार मोठा फटका खरं तर असतो। हे चिन्ह जे आहे ते बाळासाहेब ठाकरे जेव्हापासून आहे तेव्हापासून हे चिन्ह त्यांनी घेतलेलं होतं आणि या चिन्हावरनं फार मोठा गोंधळ जो आहे तो महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळाला होता। त्यामुळे शेवटी चिन्ह जर एका व्यक्तीकडे आलं किंवा एका पक्षाकडे आलं तर तो पक्ष सर्वश्रेष्ठ ठरला जातो आणि त्याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल। त्याचं कारण महाराष्ट्रात मी म्हटलं तसं की निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यासाठी चिन्ह हे अत्यंत महत्वाचं असणार आहे। आज नेमकी सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय सुनावणी घेते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।